आता सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये पती शशांक हगवणेचे मामा महाराष्ट्र होमगार्ड उपमहासमापदेशक जालिंदर सुपेकर आज एनडीटीव्ही मराठीच्या कॅमेऱ्यासमोर आले। पण कॅमेरा पाहताच आपल्यावरील एकाही आरोपाचं उत्तर न देता सुपेकरांनी पळ काढला। आमच्या प्रतिनिधींनी सुपेकरांकडून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण सुपेकरांनी एनडीटीव्हीच्या प्रतिनिधींना उत्तर देणं टाळलं। 6 आरोपांवरती कुठलीही प्रतिक्रिया न देता सुपेकर गाडीमध्ये बसून निघून गेले। मात्र आता 5 तास उलटूनही जालिंदर सुपेकर आपल्या कार्यालयात परतलेले नाहीयेत। सुपेकर यांच्यावरील आरोपांना उत्तर देणं ते टाळतात का? मात्र एनडीटीव्ही मराठीचे प्रतिनिधी सुपेकरांच्या कार्यालयाबाहेर ठाण मांडून उभे आहेत। त्यांच्याकडून अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात। माझे सहकारी भाग्यश्री सध्या या ठिकाणी उपस्थित आहेत। भाग्यश्री, गेल्या 5 तासांपासून वाट पाहतोय आपण, सुपेकर येतील आणि त्यांच्यावरच्या आरोपांवरती उत्तर देतील। सुपेकर कुठे आहेत, नेमके काय समजू शकलेलं आहे का? कार्यालयात पोहोचण्याची शक्यता आहे? नक्कीच तृप्ती, खरं तर सकाळी 9 वाजल्यापासून मी त्यांच्या कार्यालयात उभी होते। त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर ते आले, मात्र मागच्या गेटनी आले। साधारण 1:15 वाजता वगैरे ते आले आणि ते मागच्या गेटनी आले। ते डायरेक्ट वरती कार्यालयात गेले। त्यानंतर आपल्याला कळलं की ते आलेले आहेत, त्यांची गाडी खाली लागलेली होती। मात्र काहीच वेळात त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या की गाडी माझी रेडी ठेवा, आपल्याला जायचं आहे। त्यानंतर त्यांचा कर्मचारी बॅग घेऊन वरती गेला आणि बराच वेळाने खालती आलेला नव्हता कर्मचारी। नंतर त्यांनीच सुपेकरांना जाऊन सांगितलं की माध्यमं खाली उभी आहेत। मग सुपेकरांनी बराच वेळ टाळमटाळ केली खाली यायला, तरी देखील माध्यमं इथेच खाली उभी होती। आपण एनडीटीव्ही तर सकाळपासून इथेच उभे आहोत। मात्र त्यानंतर देखील सुपेकरांनी काही वेळाने ते खाली उतरले। माध्यमांना बघता क्षणी त्यांनी कर्मचाऱ्यांना प्रश्न केला की हे इथे काय करतात, ह्यांना आत कोणी सोडलं? तरी देखील आपण त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला। आपण त्यांना विचारलं की नेमकं तुमची बाजू स्पष्ट करा, तुमची बाजू आम्हाला ऐकून घ्यायचं आहे, तुमचं स्पष्टीकरण द्या। मात्र ते काहीही स्पष्टीकरण न देता गाडीत बसले आणि थेट गेले। बऱ्याच वेळाने त्यांचा शोध घेतल्यानंतर कळलं, खरं तर जे डीजी आहेत होमगार्ड विभागाचे रितेश कुमार यांनी खरं तर ही माहिती दिली आपल्याला की ते डीजी कार्यालयात डीजींना भेटण्यासाठी गेलेत। कारण नवीन पदभार घेतल्यानंतर तिथे जाणं अपेक्षित आहे, आवश्यक असतं, त्यानुसार ते अधिकाऱ्यांना तिथे भेटायला गेलेत। मात्र त्यानंतर आपण तिथे डीजी कार्यालयात देखील गेलो। डीजी कार्यालयात ओळखीच्या काही सूत्रांना फोन केला असता त्यांनी सांगितलं की ते इथनं गेलेले आहेत। मात्र सुपेकर तिथनं गेलेले नव्हते, कारण खाली त्यांची गाडी उभी होती आणि ही गाडी आपण पाहिलेली होती, कारण सकाळी त्याच गाडीमध्ये बसून ते गेलेले होते। त्यामुळे त्या गाडीचा नंबर आणि ती गाडी आपल्या लक्षात होतं। त्यानुसार आपण ते गाडी तिथे खाली बघितली आणि ते तिथेच होते हे कळलं। त्यानंतर रितेश कुमार यांच्या म्हणण्यानुसार बाहेर गेल्यानंतर ऑफिशियल कामासाठी, कार्यालयीन कामासाठी जेव्हा एखादा अधिकारी बाहेर जातो, त्यानंतर त्या अधिकाऱ्याला कार्यालयात येणं, म्हणजे जिथे ते काम करतायत, म्हणजेच होमगार्ड विभागात सुपेकर काम करतात, तिथे त्यांना येणं अनिवार्य असतं। त्यानुसार सुपेकर अजूनही इथे आले नाहीत, मात्र ते येण्याची शक्यता आहे आणि त्यानुसार आपण अजूनही इथेच थांबलेलो आहोत। गेले 5 ते 6 तास उलटून गेलेत, सुपेकर भेटण्यास तयार नाही आहेत। यामध्ये देखील तृप्ती, आपण त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी फोन उचलला नाही।